शेतकऱ्याच्या नशिबी चांगले दिवस कधी येणार आहेत हेच समजत नाही। कधी सुलतानी आपत्ती तर कधी आसमानी संकट शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेलं आहे। काल विदर्भात सुरू होऊन मराठवाडा, खानदेश वगैरे भागात अवकाळी पावसानं कांदा, गहू, मका, ज्वार, हरभरा यासह अनेक फळबागेतील फळ पिकांवरती अक्षरशः घाला घातला आहे। त्यामध्ये द्राक्षांच्या फळबागांपासून डाळिंबांपर्यंत अनेक फळपिके बाधित झाली आहेत। म्हणजेच अवकाळी पावसाने त्या शेत पिकांवरती जणू कुऱ्हाडच चालवली आहे। सर्वात आधी शेतकरी कर्ज घेऊन शेती करतो, कर्जाच्या विळख्यातून बाहेर येऊ अशा आशेवरती तो दिवस काढतो। जर ते गणित नाही जमलं तर तो आत्महत्या करतो आणि हे दृष्ट चक्र थांबवणं आता कुणाच्याही हातात राहिलं नाही असं दिसून येते। कालच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं पार कंबरच मोडलं आहे। आता पुन्हा सरकारकडे अर्ज करा, विनंती करा, मदतीची याचना करा, मग चौकशी होईल, त्यानंतर पंचनामे होतील, त्यानंतर सरकार मदतीची घोषणा करेल। एवढ्या दिव्यातून बाहेर पडल्यानंतरही शेतकऱ्याच्या हाती मदतीची रक्कम कधी येईल हे काही सांगता येणार नाही। शेवटी सरकारच्याही काही मर्यादा आहेत। आणखी किती कर्ज काढावे याचीही गणितं करावीच लागणार। अशातच सध्या शेतकरी कर्जबाजारी, सरकार कर्जबाजारी आणि बाजारात उधारी अशी एकूण परिस्थिती आहे। यापुढे हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलेलाच आहे, तेव्हा पुढेही किती नुकसान होईल हे आज तरी सांगता येणं शक्य नाही। आपण कितीही सुधारणा केल्या तरीही शेतकऱ्याच्या शेतीमालाला जोपर्यंत परवडेल असा हमीभाव मिळत नाही तोपर्यंत शेतकरी या आपत्तीचा मुकाबला करू शकत नाही। ज्या शेतकऱ्यांजवळ शेतीशिवाय इतर जोडधंदे आहेत तोच थोडेफार सावरू शकतो, पण केवळ शेतीच्या भरोश्यावरती तुमची गुजारणा होणं, घरातील मंगल कार्य आणि इतर कामे पार पाडणं सध्या तरी अशक्यप्राय दिसत आहे। अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या भाळी पुन्हा चिंतेचे ढग फुटण्याऐवजी ठेवलेले दिसत आहेत। धीराचे 4 शब्द बोलून शेतकऱ्यांना दिलासा देणं याशिवाय तुम्ही काय करू शकता? मात्र सध्या आभाळच फाटलेलं आहे तर त्याला ठिगळ लावणार कोण असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे। अवकाळी पावसाच्या हजेरीमुळे सातारा जिल्ह्यातील ग्रामीण भागात व शिरवळ, खंडाळा या ठिकाणी गारांचा पाऊस पडलाय। अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला। अनेक ठिकाणी आंब्याच्या मोहरासोबत गव्हाचा आणि ज्वारींच्या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, त्यामुळे प्रचंड नुकसान झालं आहे। पैठण तालुक्यातील देवगाव भागात गारांचा पाऊस पडल्याने तेथील पिके अक्षरशः वाया गेली आहेत। बीडच्या अनेक भागात अवकाळी पावसामुळे आंब्याच्या बागेसह भाजीपाला पिकांना प्रचंड फटका बसला आहे। बुलढाणा जिल्ह्यातही तशीच परिस्थिती आहे। जळगाव, जामोद, संग्रामपूर या तिन्ही तालुक्यामध्ये अचानक आलेल्या पावसामुळे शेती पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे। नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, मनमाड, साठाणा, कळवण, बागलान, चांदवड या ठिकाणी कांदा, डाळिंब, मका या पिकांना प्रचंड फटका बसला आहे। म्हणजेच या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचे पूर्णतः दिवाळे काढले आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये। शेतकऱ्यांची सत्व परीक्षा पाहणारा हा अवकाळी पाऊस अजून किती काळ शेतकऱ्यांचे दिवाळे काढण्यासाठी रौद्र रूप धारण करून कुठल्या ठिकाणी बरसेल, त्यातून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचं किती नुकसान होईल हे फक्त वरच्या विधात्यालाच माहिती आहे। अवकाळीने दिवाळे निघालेल्या बळीराजासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करणं एवढंच आता आमच्या हाती आहे।